हाय फ्रेंड्स, मुक्तल जोशी या व्हिडिओमध्ये आपण DMER एक्झामच्या संदर्भात एक ऑफिशियली अनाउन्समेंट झालेली आहे आणि त्या DMERच्या ज्या परीक्षा आहेत त्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। आता कोणत्या तारखेच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत, त्याचं कारण काय आहे, मग आता परीक्षा कधी होणार आहेत, त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा। जर तुम्हाला लॅब असिस्टंटसाठी किंवा लॅब टेक्निशियनसाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि लॅब असिस्टंट किंवा लॅब टेक्निशियन ई बुक विकत घ्या। तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्र शासन आयुक्त वैद्यकीय शिक्षण व आयुष महाराष्ट्र राज्य आणि आज म्हणजे 24 सप्टेंबर 2025 या तारखेचं हे सूचनापत्र आहे। सरळ सेवेने तांत्रिक व अतांत्रिक सवलतीतील पदांसाठी स्पर्धा परीक्षा 2025, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग म्हणजेच DMER, आधिपत्याखालील शासकीय किंवा दंत महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील गट तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील रिक्त पदे भरण्याकरिता राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धा परीक्षा राज्यातील विविध केंद्रावर सुरू आहे। सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात विविध ठिकाणी, खास करून मराठवाड्यात मागील आठवड्यापासून अति मुसळधार पावसामुळे राज्यामध्ये आपत्कालीन पूर परिस्थिती निर्माण झाल्याने दिनांक 25/9/2025 व 26/9/2025 रोजीची आयोजित करण्यात आलेली परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे। याबाबतचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येईल। आता पहा, परीक्षा का बरं पुढे ढकलण्यात आली, त्याचं कारण जो मुसळधार पाऊस सुरू आहे सोलापूर जिल्ह्यात आणि मराठवाड्यामध्ये पण बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांमध्ये, तसा संपूर्ण मराठवाड्यातच पाऊस सुरू आहे, पण या 3 जिल्ह्यांमध्ये खूपच पाऊस झालेला आहे आणि सोलापूर जिल्ह्याचा भागसुद्धा जो मराठवाड्यात लागून आहे तिथे सुद्धा खूप पाऊस झालेला आहे। त्यामुळं ह्या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। आता कोणत्या तारखांच्या, तर 25 सप्टेंबर आणि 26 सप्टेंबर या 2 तारखांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। मग आता परत परीक्षा कधी होणार आहेत, तर सुधारित वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करू असं त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे अशी निश्चित तारीख त्यांनी दिलेली नाही, पण लवकरच प्रसिद्ध केलं जाईल याची शाश्वती आहे। तर अशा पद्धतीनं ह्या 2 दिवसांच्या ज्या परीक्षा होत्या त्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा। थांबूयात, धन्यवाद।